सर्वांसाठी सुरक्षित पाणी या उपक्रमाअंतर्गत पाणी स्वच्छ करण्यासाठी हा कमी खर्चात प्रोजेक्ट तयार केलेला आहे। यामध्ये एक बादली घेऊन त्या बादलीमध्ये कापडाचा थर, त्यानंतर कोळशाचा थर, त्यानंतर वाळूचा थर, त्यानंतर दगडांचा थर, त्यानंतर परत कापडाचा थर लावून वरतून जर आपण अस्वच्छ पाणी त्यामध्ये टाकले तर ते पाणी सर्वात अगोदर कापडाच्या थरामधून ते पाणी कोळशाच्या थरापर्यंत जाईल। कापडाच्या थरातून जाताना लहान लहान कण, ते सगळे कण या कापडाच्या थरामध्ये अडकून जातात। त्यानंतर ते पाणी कोळशाच्या थरामध्ये जाते, ज्या ठिकाणी त्या पाण्यातील दुर्गंधी आहे ती सगळी निघून त्या कोळशातून पाणी फिल्टर होऊन जातं। त्यानंतर ते पाणी वाळूच्या थरामध्ये जाते, ज्या ठिकाणी वाळूमध्ये काही राहिलेले बाकीचे कण, हे सगळी माती ही सगळी वाळूमध्ये त्या ठिकाणी अडकून जाते। त्यानंतर ते पाणी खाली सँडमध्ये खडीगोटीच्या थरामध्ये जाते, त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये अडकलेले काही कण असतील तर ते निघून जातात व शेवटी ते सगळं पाणी, जमा झालेलं पाणी कापडाच्या थरामध्ये येते। कापडाच्या थरामध्ये राहिलेलं सगळं फिल्टर होऊन ते पूर्ण घाण पाणी शेवटी एकदम स्वच्छ पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होतं। तोटीतून आपण क्लीन पाणी त्या ठिकाणी काढू शकतो। एकदा दोनदा क्लीन पाणी काढल्यानंतर बाकीचं जे ते पाणी आहे ते पाणी आपण या ठिकाणी पिण्यासाठी वापरू शकतो। एकदम कमी खर्चामध्ये, जास्तीत जास्त 200 ते 250 रुपयामध्ये आपण हे वॉटर फिल्टर घरच्या घरी बनवू शकतो, की जे सर्वांना परवडण्यासारखं आहे। कारण खेड्यापाड्यामध्ये डायरेक्टली विहिरीचं पाणी किंवा बोरिंगचं पाणी हे पिलं जातं आणि जास्तीचे पैसे वॉटर फिल्टरला लागत असल्यामुळे खेड्यातील जनतेला वॉटर फिल्टर परवडत नाही। म्हणून त्या सर्वांसाठी हा कमी खर्चात तयार केलेला वॉटर फिल्टर, की जो सर्वांना परवडणारा आहे व सर्वांना बनवण्यासाठी सुद्धा अगदी सोपा, सुटसुटीत आहे। यामध्ये वापरलेल्या सर्व वस्तू या कुठल्याही छोट्याशा गावामध्ये सुद्धा या मिळू शकतात। त्यामुळे हा प्रोजेक्ट